हृदय जेव्हा वैष्णवाचा आपल्या हृदय आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे, गोपीचंदन केळा रोज लावतोय, तर आपल्या हृदयामध्ये जिव्हाळा कशाचा पाहिजे? देवाबद्दलचा पाहिजे. जे वैष्णव आहे, जे वैष्णव संत आहे, ज्ञानोबा तुकोबा यांच्याबद्दलचा पाहिजे. नवे नवे आज आपल्या पद्धतीमध्ये जे वारकरी आहेत त्याच्याबद्दल जिव्हाळा पाहिजे. पण आपला जिव्हाळा तिथं काय दिसत? आपल्या जीवनामध्ये जर तेवढा जिव्हाळा जर ठेवला नाही ना बाबा, आपले जे इतर जिव्हाळे आहेत ना, ते जिव्हाळे तुम्ही बिनकामाचे. तुकोबाला एक ठिकाणी म्हणतायत, तुकाराम महाराजांचं नाम बा तुझे तू सोही रे, तूच वडील बा धाई रे, तू तुझे बी आधारे, वरकड मिळाले ते अवघेच. काय आहे? जेवढे आपल्याला नंतरची बोल दात नंतर आले ना, मग आपण ज्यावेळेस जायची तयार राहते तेव्हा दात निघून जातात का पहिले जातात का मागून जातात? पहिले जातात. जीभ तशी तशी राहते. तसं आपल्या नंतर आपल्याला जे नंतर मिळाले ना बाबा, संसार म्हणजे बायको पोरं मुलं बाळ हे सर्व आहेत ना, हे नंतर मिळाले. बरोबर आहे. मग हे वरकड मिळालेले चोर आहेत, याच्या नादीन जर आपण याच्यात जास्त पडतो आणि याच्यात पडल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये देवाबद्दलचा जो प्रेम असतो तो कमी होतो. आपल्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर आपण देवाबद्दलचा आपल्या मनामध्ये आसक्ती नव्हे प्रेम निर्माण झाला पाहिजे, जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. आपल्या आपल्या ठिकाणी एक गोष्ट सांगतो बरं तुम्ही, जीवनामध्ये एक करा, 3 गोष्टींचा नेहमी पथ्य पाळा थोडस. काय काय? काही ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही. कुठं? मारामारी करायची समजा बाबा, मारामारी करायची